नमस्कार, मी मेघा. शुभ रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण नॉनव्हेजचा एक प्रकार पाहणार आहोत. झटपट होणारा तो म्हणजे सुकी कर्दी. सगळ्यांनाच आवडते. चवीला खूप उत्तम असे चविष्ट अशी भाकरी किंवा पोळीबरोबर एकदम अप्रतिम लागते. ही मालवणी पद्धतीने किंवा कोकणी पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. झटपट होणारी चविष्ट अशी कर्दी. तर चला आपण बनवायला सुरुवात करूया. ही चविष्ट अशी कर्दी पहा किती दिसायला सुंदर आणि असं एकदम रसरशीत दिसते. तर चला सुरुवात करूया. कर्दी बनवण्यासाठी मी इथे सुकी कर्दी घेतलेली आहे. आता ही आपण साफ कशी करायची ते पाहणार आहोत. अशी सुकी कर्दी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते. तर ही कर्दी साफ कशी करायची, की पहिलं टोकाकडचा भाग आपण काढून घेणार आहोत. अर्धा टोकेरी भाग असतो आणि हे नंतर पायाकडचं पाय असे छोटे छोटे ते काढून घ्यायचे आहेत. अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आणि हे शेपटीकडचा भाग असं एवढंच असं साफ आपल्याला करायचे आहे. अजून एक पहा, टोकाकडचा जो टोकरी भाग असतो तोंडाकडचा तो आपण काढून टाकायचा आहे. आणि छोटे छोटे पाय असतात ते काढून घ्यायचे आहेत. आणि हा शेपटीचा भाग काढून टाकायचा आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व कर्दी साफ करून घेऊया. कर्दी साफ करून मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि ते 4 ते 5 कोकम घेतलेले आहेत. आता कढई घेतली आहे मी एक, त्यामध्ये आपण तेल घेऊया. तेल थोडं जरा जास्तच लागतं. 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे, छोटे चमचे. तेल जरा तापलं का आपण यामध्ये कांदा घालूया. एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे. किती झटपट होते. पावसामध्ये वगैरे हे बनवून तुम्ही आधी आणून ठेवले आणि पावसामध्ये वगैरे बनवून खायला खूप छान लागते. खूप चविष्ट अशी कर्दी. आता कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ते कांदा आपण छान असा परतून घेऊया. गॅस आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे. थोडा ट्रान्सपरंट आपला कांदा झालेला आहे. आता अजून थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण हा परतून घेऊया कांदा. कांदा व्यवस्थित परतला गेला तरच आपल्या कर्दीला छान टेस्ट येते. आता कलरही छान असा आलेला आहे, थोडा गोल्डन ब्राऊनसारखा. आता यामध्ये आपण ह्या स्टेजला कांदा भाजल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कर्दी. कर्दी आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान चविष्ट आपली अशी कर्दी तयार होते. तेलामध्ये 1-2 मिनटं आपण छान अशी परतून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही करून पहा, खूप चविष्ट आपली कर्दी तयार होईल. आता 1 ते 2 मिनटं आपण ही छान अशी परतून घेऊया. सतत मिक्स करत राहायचं आणि परतून घेऊया आपण छान. गॅस आपल्याला थोडा मीडियमच ठेवायचा आहे. ज्या आतूनही छान अशी कर्दी फ्राय होते. आता आपली कर्दी झालेली आहे परतून छान तेलामध्ये. यामध्ये आता आपण मसाला घालूया. त्यासाठी मी घालते इथे 1 चमचा लाल मिरची पावडर. कमी जास्त तिखट तुम्हाला जर आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करू शकता. आणि पाव चमचा मी इथे हळद घेतलेली आहे. आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी गॅस लो ठेवायचा आहे, नाही तर मसाला आपला खाली लागण्याची शक्यता असते. आता यामध्ये कोकम घालूया आपण. कोकम घातल्यामुळे जो कर्दीला वगैरे उग्रपणा असतो तो कमी होतो. आणि चवीनुसार मीठ घालते मी आता. मीठ घालून आपण परतून घेऊया व्यवस्थित. ती आता दिसायलाच आता एवढी सुंदर दिसते, तेवढे चविष्ट अशी. अगदी छोटे 2 चमचे आपण पाणी घालणार आहोत. पाण्याचा आपण जास्त वापर नाही करायचा इथे, पण आपल्याला हे वाफेवरती कर्दी परतून घ्यायची आहे.
अगदी मी 2च चमचे छोटे पाणी घातलेलं आहे. बस इतपतच. आता मिक्स करूया आणि व्यवस्थित एक प्लेट ठेवायची आहे वरती, खोलगट अशी प्लेट ठेवायची आहे कढईवरती आणि त्यामध्ये आपण पाणी घेऊया. 1 ते 2 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि मंद गॅसवरती आपण असंच 5 मिनटं ठेवून देऊया, म्हणजे छान आपली अशी कर्दी तयार होईल. आता 5 मिनटं झालेली आहेत. आपण बघूया. पहा किती छान असा कर्दीला कलर आलेला आहे. परतून पाहूया. अजून 2 मिनटं आपण ही कर्दी तशीच परत ठेवणार आहोत शिजायला. तर आपला मसाला खाली लागू नये म्हणून आपण आपली जी प्लेट्स आहे ठेवलेली गरम पाण्याची, त्यामधलं थोडंसं पाणी ओतूया. अगदी 1 छोटा चमचा एवढा बस, जास्त नाही ओतायचं आहे. आणि परत तसंच प्लेट ठेवून 2 मिनटं वाफवून घेऊया. सतत आपल्याला मिक्स नाही करायचे आहे. 2 मिनटं झालेली आहेत आपली. आता आपण पाहूया. पहा किती छान अशी कर्दी आपली परतली गेलेली आहे. छान असा टेस्ट आलेली आहे त्याला. बस बिन पाण्याची आपण अशी वाफेवरती कर्दी बनवणार आहोत. खूप चविष्ट होते. पाणी घातल्यामुळे कर्दीची थोडी टेस्ट कमी होते. आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा. खूप चविष्ट कर्दी तयार होईल आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही कर्दी कशी वाटली. पहा झटपट आपली अशी कर्दी रेडी झालेली आहे. दिसायला जेवढी अप्रतिम आहे तेवढी चविष्ट ही अशी आपली कर्दी आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालते आहे मी. जो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला. आज झटपट अशी आपली कर्दी तयार झालेली आहे. पोळी भाकरी बरोबर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट्समध्ये. चला, धन्यवाद.